तुमचं श्रावण बाळ तयार आहे तुम्हाला पांडुरंगाच्या दर्शनासाठी न्यायला. आयुष्यभराचं समाधान मी माझ्यासोबत घेऊन चाललो. अरे सगळं घडलं ते माझ्या बायकोमुळे, सावलीमुळे. ए चलो, एवढ्या लवकर कसा आलास? सुपर हिरो, मी तुम्हाला काय बोललो होतो? तुम्ही इथे यायचं थांबा म्हणून. मी असा गेलो आणि असा आलो की नाही? असा गेलो आणि असा आलास. पेपर लिहिलास की नाही? अहो सुपर हिरो, मी पेपर लिहिला असतो बघा. अर्धा पेपर सोडून कसा येईल मी? अरे मग एवढ्या लवकर कसा आलास? अहो पांडुरंगाच्या भेटीची ओढ आणि ओवीच्या आणि आईच्या गाण्याची एक्साइटमेंट म्हणून एवढ्या लवकर आला असतो की मी. पास होशील ना? का नाही होणार हो? माझे टीचर सुपर हिरो असतात ना, मग मी कसा पास होणार नाही? पेपर ना खूप सोपा असतो. तुम्ही मला जे शिकवलं असतं ना, सेम टू सेम तेच प्रश्न पेपर मध्ये आले असतात बघा. मला क्रेडिट देतोयस? रिझल्ट येईल ना तसा? एकदम कडक नंबर येणार असतो बघा. 1 नंबर. अहो चला लवकर निघूया, आता पंढरपूरला उशीर होतोय. कुठे निघूयात? घरी जायचंय आपल्याला. कपडे नाही घ्यायचे? हा सुपर हिरो, अहो घरी जाऊन कपडे बदलायचे म्हणजे अर्धा वेळ फुकटच जाईल ना आपला. आपल्याला ओवीच्या आणि आईच्या परफॉर्मन्सच्या आधी तिथे पोहोचावं लागत असतं. त्यामुळे आपण डायरेक्ट निघूया पंढरपूरला. चला. माहिती होतं मला. कपडे आणलेत मी. वा 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 सुपर हिरो, परफॉर्मन्स मिस नाही झाला पाहिजे याची काळजी तुम्हाला पण असते की हो. पण आईचा की ओवीचा? हा तर मला फोन करा की हो. त्यांना सांगा आपला प्लॅन. आपला प्लॅन? तुझा प्लॅन? तेच ते. माहिती होतं मला आधीच. सांगितलं तुझ्या आजोबांना. वा वा सुपर हिरो वा. मी पण माझ्यासारखे हुशार निघाला असता की हो. मी कपडे बदलतो, तुम्ही गाडीचा स्टार्टर मारा, डायरेक्ट पंढरपूर. चलो. आई नाश्ता. थँक्यू. सारंग नाही आला? उठला नाही का अजून? आई तो सकाळीच बाहेर गेलाय. महत्वाची केस वगैरे आहे का आज, का क्लायंटला भेटायला गेलाय? नाही आई, तो पंढरपूरला गेलाय. आपल्या ओवीचा परफॉर्मन्स आहे ना आज, तिला सरप्राईज देण्यासाठी गेलाय. नाही ते सगळं बरोबर आहे, पण तिथे सावली असणार ना, ती त्याला भेटणार ना तिथे. ही पोरगी त्याची पाठ का सोडत नाही मला कळतच नाहीये. माझ्या घरातून निघून गेली पण त्याच्या मानगुटीवर अजूनपर्यंत बसलेली आहे ती. काहीतरी कारण काढते आणि सारंगला भेटतेच गती. आई मला असं वाटतं तुम्ही उगाच टेन्शन घेताय. सावलीचं आता लग्न झालंय आणि तुम्हाला माहिती आहे का, सारंग पण सावली समोर त्याचं लग्न झाल्याचं नाटक करतोय. त्यामुळे आता त्यांना दोघांनाही कळून चुकलंय की त्यांच्यात काहीही होऊ शकत नाही. नका एवढी काळजी करू. अमृता, तू खूप भोळी आहेस. तुला ना काही गोष्टी अजिबात कळत नाहीत. तिचं लग्न झालंय पण सारंगने केलंय का लग्न? नाही. का नाही केलंय? कारण त्याचा अजूनही त्या पोरीमध्ये जीव आहे. त्या पोरीने जर का काही चेटूक केलं ना माझ्या लेकावर, तर हा वेडा आहे, हा परत पागळेल. नाही, मी पुन्हा एकदा त्या पोरीला माझ्या सारंगच्या आयुष्यात अजिबात येऊ द्यायचे नाही. आई शांत व्हा, असं काहीही होणार नाहीये. त्या दोघांनी त्यांच्या मर्यादा माहिती आहे. ते दोघेही समजूतदार आहेत.
ते दोघंही असं कुठलंही पाऊल उचलणार नाही ज्याच्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास होईल. नका काळजी करू. नाही, त्याची काळी सावली मी माझ्या सारंगच्या आयुष्यावर अजिबात पडू देणार नाही. नेव्हर. टीचर झालं ना, अजून किती वेळ आहे? हो बाळा, झालंच. आज महत्वाचा दिवस आहे ना, मग काही कमी राहायला नको. सावली मॅडम, थोड्याच वेळात तुम्हाला स्टेजवर जायचंय. टीचर, मला खूप टेन्शन येतंय. टेन्शन कसलं? पहिल्यांदा गातेस का तू? सगळ्यांसमोर मी पहिल्यांदा गाते. तुला आठवतंय ना, आपल्या गुरुकुलाचा एवढा मोठा कार्यक्रम झाला होता, तेव्हा एवढ्या लोकांसमोर गायली होतीस. मग आता का टेन्शन आलंय? पण तेव्हाची गोष्ट वेगळी आणि आत्ताची गोष्ट वेगळी ना टीचर. काय वेगळं आहे आता? त्या दिवशी तुम्ही माझ्या सोबत गात होता आणि माझा बाबा पण आला होता, आणि आता मी इथे एकटीच गाणार आहे, बाबा पण नाही आला. तुझा बाबा नसला तरी मी आहे ना तुझ्या सोबत. मी तुझ्या शेजारीच असेल. पण टीचर, स्टेजवर मी एकटी गाणार आहे. ओवी, ऐक, आपल्या आयुष्यात ना असे खूप प्रसंग येतात, आणि हे तर काही नाही. समजा उद्या तुला लाखो लोकांसमोर गाणं गावं लागेल, तेव्हा काय करणार आहेस? आणि हे घाबरणं आहे ना, खूप नॉर्मल आहे. मी पण आधी खूप घाबरायचे. हो टीचर, तुम्ही पण घाबरायचा? मग मी पण माणूस आहे ना. मग तेव्हा तुम्ही काय करायचा? मला जर भीती वाटली ना, तर मी डोळे बंद करायचे, मोठा श्वास घ्यायचे आणि मग गाण्याला सुरुवात करायचे. मग कोण कुठे बसलंय, काय करतंय, मला काही दिसायचंच नाही. म्हणजे टीचर, मी पण स्टेजवर जाताना डोळे बंद करूनच जाते, म्हणजे मला कोणीच दिसणार नाही. आणि स्टेजवर पड. ऐक बाळा, जर तुला गाणं गाताना भीती वाटली तर तू पण डोळे बंद कर आणि तुझ्या आवडीचं चित्र किंवा दृश्य तुझ्या डोळ्यासमोर आण. हो टीचर, किती भारी आयडिया काढली तुम्ही, पण अगोदर का सांगितली नाही? सॉरी मॅडम, आता सुचलं ना मला. आता टेन्शन नाही आहे ना अजिबात? नाही. समजा तू गाणं विसरलीस किंवा काही झालं, तसं होणार नाहीये, पण समजा झालं तर लक्षात ठेव, आपण पंढरपुरात आहोत. विठुराया सगळं सांभाळून घेईल. चल बाळा, जाऊया आपण. चल. टीचर थांबा, तुम्ही माझे गुरु आहात ना, मग मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. चल बाळा. सुपरहिरो, काय? विचार करा मग तुम्ही. ओवी स्टेजवर गाणे गात असेल, समोर प्रेक्षकांकडे बघत असते, आणि अचानक तिची नजर आपल्या दोघांवर पडली, तर तिची काय रिएक्शन असेल मग तुम्ही? तिला कसं एकदम भारी वाटेल ना. ती गाता गाताच नाचायला लागेल आनंदाने. ओवी तुमच्यापेक्षा नाही, ती माझ्यापेक्षा सुद्धा हुशार असते बघा. ती कधीच असं गाणं गात गात नाचणार नसते. ती सगळे सांभाळून घेईल म्हणून तुम्ही. सरप्राईज आवडेल तिला पण. हा, आवडणार तर आहेच, पण सुपरहिरो, आपण गाणं चालू व्हायच्या आधी पोहोचू ना. काय म्हणजे मला ट्रॅफिकची भीती वाटत असते बघा, म्हणून बोलतोय. फास्ट चालवा तुम्ही, पोहोचू ना आपण. कार्यक्रम खूप वेळ चालणार आहे. हा सुपरहिरो, पण मला तिचं गाणं पहिल्यापासून ऐकायचं असतं ना. हो, तुला माहित आहे ना, तुझा सुपर हिरो किती एक्सपर्ट ड्रायव्हर आहे. एक्सपर्ट आहात ना एक्सपर्ट. मग दाखवा किंवा तुमच्या गाडीची कमाल. असं भारी सुपरहिरो, भारी. आणि आता या संगीत सोहळ्यासाठी खास पुण्याहून आपल्या भेटीला आलेल्या उत्कृष्ट गायिका ओवी सारंग मेहेंदळे यांना जोरदार टाळ्यांच्या गजरात मंचावर आमंत्रित करूया.